नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला आज हैदराबाद राज्याची स्थापना कशी झाली हे सांगणार आहे। निजाम उल मुल्क यांचे पूर्ण नाव मीर कमरुद्दीन खान होते। त्याचा जन्म 1671 साली झाला। त्याचे वडील गाझीउद्दीन खान हे मुघल दरबारातील उच्चपदस्थ सरदार होते। त्यामुळे मीर कमरुद्दीन खान याला लहानपणापासूनच प्रशासन, सैन्यव्यवस्था आणि दरबारी राजकारण यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला। औरंगजेबाच्या कारकिर्दीत त्याने मुघल सैन्यात काम केले। दक्षिण भारतातील मोहिमांमध्ये तो सहभागी होता। औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य अस्तित्वात होतं, पण त्याची सत्ता हळूहळू कमजोर होऊ लागली होती। औरंगजेबाचा मृत्यू 1707 साली झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर वारसामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू झाला। त्यामुळे मुघल साम्राज्य कमकुवत झाले। त्यामुळे प्रांतांवर थेट नियंत्रण टिकवणं जास्त कठीण झालं। उत्तर आणि मध्य भारतात अनेक प्रांतांमध्ये स्थानिक सरदार अधिक स्वायत्त झाले। मराठ्यांचा प्रभाव वाढला, तर बंगाल आणि पंजाबमध्ये वेगळे सत्ता केंद्र उभे राहिले। दख्खन हा प्रांत मुघल साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होता। त्याच्यामध्ये खानदेश, वऱ्हाड, औरंगाबाद, विजापूर, बीदर व हैदराबाद हे 6 सुभे होते। पण तो दिल्लीपासून दूर असल्यामुळे प्रत्यक्ष कारभार सुभेदारांच्या हातात होता। त्या काळात दख्खनमध्ये परिस्थिती अस्थिर होती। मराठ्यांची ताकद वाढत चालली होती, स्थानिक सरदार स्वतंत्र वागत होते, महसूल गोळा करणे आणि सैन्य सांभाळणे कठीण होत होते। या परिस्थितीत दख्खनचा सुभेदार म्हणून मीर कमरुद्दीन खान उर्फ निजाम उल मुल्क याची नेमणूक झाली होती। तो अनुभवी प्रशासक आणि सेनानी होता। त्याने महसूल व्यवस्था मजबूत केली, सैन्यावर नियंत्रण ठेवले आणि स्थानिक सरदारांशी तडजोड करून कारभार चालवला। हळूहळू निजामाचे वाढत चाललेले वर्चस्व दख्खनमध्ये दिसू लागले। परंतु दिल्लीच्या दरबारातील वजीर महम्मद अमीर खा ह्याच्या मृत्यूनंतर मुघल सम्राटाने काही काळ निजाम उल मुल्क याची वजीरपदी नेमणूक केली। या पदावर असताना निजाम उल मुल्क याने भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला आणि प्रशासन शिस्तबद्ध करण्यावर भर दिला। मात्र दिल्लीच्या मुघल दरबारातील सरदारांशी त्यांचे मतभेद वाढले। विशेषतः दरबारातील प्रभावशाली गटांना निजाम उल मुल्क याची कठोर भूमिका मान्य नव्हती। त्यामुळे दिल्लीच्या राजकारणापासून दूर राहण्यासाठी निजाम उल मुल्क दिल्ली सोडून दक्षिणेकडे जाण्यासाठी निघाला असता मुघल सम्राटाने त्याची नेमणूक अवध येथे सुभेदारीवर केली। परंतु निजामाने तो आदेश झुगारून दिला व निजाम उल मुल्क दक्षिणेत आला। त्यामुळे मुघल सम्राटाने निजाम उल मुल्क याचा बंदोबस्त करण्याचा आदेश मुघल सम्राटाने दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त केलेल्या मुबारिझ खानास दिला। 1724 साली महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथे निजाम उल मुल्क उर्फ मीर कमरुद्दीन खान आणि मुबारिझ खान यांचे सैन्य समोरासमोर आले। या निर्णायक लढाईत निजाम उल मुल्क उर्फ मीर कमरुद्दीन खानची रणनीती प्रभावी ठरली आणि मुबारिझ खान युद्धात ठार झाला। या पराभवामुळे दख्खनमधील सत्ता निजाम उल मुल्क याच्या हातात आली। प्रत्यक्ष कारभार त्याच्या हातात गेला। प्राप्त परिस्थितीत मुघल सम्राटानेही निजाम उल मुल्क याला दख्खनीची सुभेदारी दिली व आसफ जहा हा किताब दिला। या घटनेनंतर हैदराबाद राज्यावर दिल्लीच्या मुघल दरबाराचे नाव फक्त औपचारिक राहिले, पण प्रत्यक्ष सत्तेवर नियंत्रण निजामच्या हातात गेले। ही गोष्ट अचानक घडलेली नव्हती, ती त्या काळातील राजकीय परिस्थितीचा परिणाम होती। निजाम व मराठे या सत्तेमध्ये अनेकदा संघर्ष होत। निजाम उल मुल्क हा कितीही शक्तिशाली असला तरीही निजाम उल मुल्क याला थोरले बाजीराव पेशवे यांनी तेव्हाच्या औरंगाबाद व सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालखेड येथे 1728 साली पराभूत करून व पुन्हा 1737 साली भोपाळ येथे पराभूत करून आपल्या नियंत्रणात ठेवले होते। मुघल सम्राटाकडून आसफ जहा हा किताब मिळाला असल्यामुळे या घराण्याचा उल्लेख आसफजाही घराणे असा करण्यात येतो। आसफजाही घराण्यात एकूण 7 निजाम होऊन गेले। त्यांनी एकूण 224 वर्ष हैदराबाद संस्थानावर राज्य केले। 13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने ऑपरेशन पोलो करून हैदराबाद संस्थानावर चढाई करून हैदराबाद संस्थान मुक्त केले।